सांस्कृतिक दहशतवाद हा जो शब्द त्या निमित्ताने वापरला गेलेला आहे। आता सांस्कृतिक दहशतवाद फक्त जैन समाजाबद्दल आणि हिंदू समाजाबद्दलच का काढला जातो? आता गेल्याच महिन्यामध्ये बकरी ईदचा सण झालं तेव्हा रस्त्यावर किती आपण दोन दोन अशा मोठ्या मोठ्या भांडीवरती त्यांना दिसलेले आहेत। रस्त्यावरचे नमाज त्याला का आक्षेप कोणी घेतला नाही? तेव्हा मग ते कशाला वरती सिलेंडर येताना आम्ही गप्प बसतो आणि बघतो सगळ्या गोष्टी। मग त्या हिरव्या पट्ट्यांना तुम्ही का मिटवायला बघत नाही? आणि जे काय आज मी मनसेना आणि उभाटाच्या लोकांची प्रतिक्रिया ऐकली, कधी हे लोकांना बहरामपाडा आणि नळ बाजार आणि मुंब्रामध्ये आंदोलन करताना आम्ही तर बघितलेलं नाही। भोंग्याच्या आंदोलनामध्ये भोंगे बंद करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। जेव्हा आम्ही सत्तेत आलो, हिंदुत्वादी विचाराचं जेव्हा सरकार आलं, आमचे किरीट सोमयाजी आम्ही सगळे एकत्र आलो, लोकांनी हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलं म्हणून भोंगे बंद झालेले आहेत, कोणाच्या आंदोलनामुळे बंद झालेले नाहीत। आणि म्हणून एवढ्याच पट्टे काढण्याची अगर हिंमत असेल ना तर बहरामपाडा आणि मोहम्मद अली रोडवरचे हिरवे पट्टे काढा ना, रस्त्यावरचे नमाज बंद करायला पाहिजे। आमच्या सरकारने बंद करून दाखवलेलं आहे, तेव्हा ह्यांच्या तोंडातून हुकचू निघत नाही, तेव्हा हातभर येतात हातात सगळे। आणि म्हणून फक्त हिंदूंच्या विरोधात वारंवार अगर कोण आवाज उचलत असेल ना तर मग काही गोष्टी मग सरकार म्हणून त्याची नोंद घ्यायला लागेल। उद्धव ठाकरेंनी आता बैठक घेतली खासदारांची आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत कोणी बैठक घेतली? उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक घेतली, त्यामध्ये म्हणतात महागाईच्या विरोधात तुम्ही आवाज उठवा आणि सरकारला प्रश्न विचारा। मला असं वाटतं की त्यांनी मोजके 3च खासदार त्यांच्या समोर होते, मोजून 3 खासदार आले, बाकीचे जो 4था खासदार होते ते संजय दिना पाटील ते शेवटच्या 5 मिनिटात आलेले आहे, बाकीचे तर ऑनलाईनच्या नावाने फक्त तर ते आउट ऑफ नेटवर्क गेलेले होते। आणि म्हणून फक्त 3 खासदारच्या समोर एवढी मोठी मोठी वल्गना उभाटाच्या प्रमुखांनी करू नये। आता हम दो हमारे दोचीच वेळ आलेली आहे, त्याच्या पलीकडे त्यांचा काही उभाटा पक्ष आता येणाऱ्या काळामध्ये राहताना दिसत नाही। आणि आम्हाला कोणालाच ऑपरेशन टायगर ऑपरेशन लोटस करण्याची गरजच नाही आहे। त्यांच्याच लोकप्रतिनिधींना आमदार असो खासदार त्यांच्याच बरोबर राहायचं नसेल, त्यांना त्यांचं भविष्य सुरक्षित वाटत नसेल, प्रत्येकाला मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातच अगर काम करायचं असेल मग त्यांना काय तुम्ही बांधून ठेवू शकत नाही। आता त्या खासदारांच्या यादीमध्ये संजय राऊतांचं पण नाव कदाचित असेल असंही माझ्या कानावर माहिती आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची स्तुती केली आणि म्हटलंय की अर्थ खाते हे त्यांच्याकडे राहिलं पाहिजे। पण चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे। आणि म्हणून ज्या अर्थी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री अर्थ खातं सांभाळतायत आणि ह्या राज्याला एक प्रगतशील राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी निर्णय घेत आहेत, आणि म्हणून प्रत्येक विरोधकाला पण वाटतं की हाच व्यक्ती राज्याचं नेतृत्व पण करायला पाहिजे आणि अर्थ खातं पण सांभाळलं पाहिजे। तुमची स्तुती केली होती हो, पण चांगल्या कामाला स्तुती करायला पाहिजे। आम्ही पण चांगल्या पत्रकारांची स्तुती करतो। साहेब, रोहित पवार आज उपोषण करतायत, 3रा दिवस आहे आणि राज्याला काय रोहित पवारांचं जो उपोषण आहे त्याला असं आहे, आमच्या रोहित पवारांना खाण्याचा शौक आहे। मी असंख्य हॉटेलमध्ये त्यांना जेवताना बघितलेलं आहे, कदाचित त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना डाएट प्लॅन दिला असेल आणि म्हणून ते आता 2 दिवस झाले तरी पण बारीक होत असताना दिसत नाहीये। आणि राज्यामध्ये कर्जमाफी झालेली आहे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारने कर्जमाफी दिलेली आहे, शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। मग आता डाएट प्लॅन राबवायचं कसं, डॉक्टरांचं ऐकायचं कसं? तर असं काहीतरी उपोषणाचं गोंडस नाव द्यायचं आणि झोपून दाखवायचं। पण 2 दिवस झाले मला काही वेट कमी होत असताना दिसत नाही, कदाचित वाढलेला असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।